नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्थ बॉक्स या चॅनल वरती. आज आहे वीर यात्रेचा पहिला दिवस. आज आपण कोडीतवरून वीरला जाणार आहे. तर तुम्हाला पण मी हा सगळा सोहळा दाखवणार आहे. तर चला सुरू करूया. आणि तुम्ही म्हणताल गॉगल बिगल लावू ना आज सकाळच्या पारी, पण असं काही नाहीये. रांजणवडी आले आपल्याला त्यामुळं. अय देवांश, देवांश, आपण मंदिरापाशी आलेलो आहे. इथून पालखीचं प्रस्थान होतं वीरकडे. हे आपले दोस्त पांडुरंग किसन सोडके राजवीर रामके राणा हरसकर 101 रुपये देणगी मिळाली. धन्यवाद धन्यवाद. सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही आलोय बिवडी नाही कुडीच्या सॉरी, थोडस असं चुकतं माय पण कधीतरी. सगळं पब्लिक तिकडून चाललंय पण आम्ही इकडून. यांनी रस्ता काढलेला आहे. आता मग इथंच झाले. यांना लागलेली आहे तहान, त्यामुळं थंड घेण्यासाठी इथं थांबलेले आहेत. तर आपण आहे सुपे गावात. तर आता आपण आलेलो आहे सुपेमध्ये. हे समोर चाललेले आहेत. आम्ही पालखीवर आलोय त्यामुळं पब्लिक एवढं नाही. पब्लिक पुढे गेलेलं आहे. हे आपले दोस्त
मी आता आपण पिंपळ्यात आलेलो आहे. आता आपण डांबरी रोडला लागेल. या आईस्क्रीम खायला या मुलांनो मुलींनो. चमचा नाही देत का? राहिला कुठे होय बा आता कुठवर चालणार तू? नाव सांग की तुझं एकदा. राजनंदिनी रोहन देशमुख. ओ राजनंदिनी रोहन. आपला मित्र झालाय आपल्या माऊली शेटचं नाव. माऊली शेट कटके. हा पुढं पुढं तुला काय बोलायची का? एनर्जी डाऊन. थोडंच राहिलंय. इकडे 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 मी इकडे थोडंच राहिलंय. युट्यूबला बघा. परवा युट्यूबला नको गाईस. आपली सॉरी. चालेल चालेल. आपल्या 2 रेड बुल तर फिक्स झाले आपल्याला. माहित नाही गाईस. तर आता आम्ही कमीत कमी 30 किलोमीटर चालत आलोय. अजून एक 10 किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे. हे जमलेले आहेत. मी नाही जमलो कारण मला हेच मी जमलोच नाहीये. मी फक्त यांना असं दाखवतोय मी जमलोय म्हणून, पण नाही. आता झोपतून उठल्या का? चालू तुम्हाला माहितीये कोणाचं खरं आहे. आज आपल्याला जेवायला काय आहे मित्रांनो? पोळ्या. मित्रांनो जेवण्यासाठी व्हेज पुलाव हो आणि पालाव गेल्या पोळ्या आणि आमटी भात. हो का? हा बस. चालेल. ए तुमच्या पालाव जेवायला काय मेनू? थोडीशी पापडी. यांच्या पालाव जेवण नाही आणलेलं. हे होतं आमच्या पालाव येणार आहे. तर आता आपलं वीर नगरीत आगमन झालेलं आहे. पालखी पण जवळच आलेली आहे. आता वाजले 6:30. 7 पर्यंत आम्ही वीरमध्ये असेल. काका डायरेक्ट अंगावाल ते आत्ता विकेट होते. ट्रेंड की रिस्क का गाणं सुने का? तू काय म्हणला? रस रस विसरलो. ज्यूस पिला दो गन्ने का. 2 गिलास झालं ना. संत्रा. मावले तर काय काय म्हणताय अन्नाला दाखव. परवा दिवशी
आता आपण वीर मध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आपण शोधतोय आपलं पाल. एवढी गर्दी. ए तो पाल गावलं का तुला? मग 10 दिवस ना चालेल. आमचं पाल वाईस बघतो थांबा. आम्ही आता पालाच्या जवळ आलेलो आहे पण आमचंच पालात जातोय कोणाच्या पालात जातोय काय माहित. थांबा आपण बघू. हे आहे आपलं पाल. फायनली पालावर पोचलेलो आहे. पालावर चिडी जत्रा येत. हे आहेत आपले पप्पा आणि मिस्टरने सगळ्यांनी पाल टाकलेली आहेत. आपलं निम्मच पाल टाकून झालंय अजून काहीच नाही गेलेलं. आणि आता थोडं झोपणार आहे आणि डायरेक्ट झोपून देवाच्या लग्नाला 12 वाजता उठणार आहे. तर बघू. हा जो तुम्ही परिसर पाहताय याला बोलतात वायवंट. वायवंटमध्ये वाई आणि कनेरची पालखी असते. तर तिला आणण्यासाठी कोडीची पालखी व वीरची पालखी तिथे जात असते. इथे पण खूप मोठा सोहळा असतो. मंदिरामधून सर्व काठी पालखी सुद्धा वायवंटामध्ये येतात. वायवंटामधून पालखी ही लग्न सोहळ्यासाठी मंदिराकडे इथून जाते. खूप गर्दी होती. एवढी गर्दी बघून अंगावर काटा आला होता. समजतच नव्हतं काय करू आणि काय नको. ब्लॉग शूट पण करता येत नव्हता एवढी गर्दी होती. थोड्याच वेळात श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि आई माता जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा हा चालू होणार आहे. तर तो तर मी तुम्हाला दाखवणार आहे. पण हा सगळं दृश्य तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिरामध्ये एवढे असंख्य गर्दी होती की असं वाटत होतं मी कधी यातून बाहेर जातोय. हा सगळा सुख सोहळा तर पाहिला होता मी, पण एवढी गर्दी होती की खूप चेंगरलो होतो.
तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 5 आणि आता मला एवढं झोपणती आली की मला आता दमच निघाना. मी पालिकेला आता इथंच वरती सोडून दिलंय आणि आता चाललोय पालाकडे. आता थोडस झोपतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय.